हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन। आज मी तुम्हाला मुगाची भजी कशी बनवतात ते दाखवते। मी 4 तास आधी मूग भिजत ठेवले होते, तर आता ते सोलायचे आहेत। भिजत ठेवल्यामुळे काय झालं तर ही बघा, ही सालं वरती जमा झाले। आता ते साफ करायला पटकन म्हणजे सोपं होतं। बघा, भिजत ठेवले होते तर सालं अशी पाण्याखाली झाली ना ही पटापट निघून जातात सालं। ही बघा, आता सालं निघालेली आहे। असं 5-6 वेळा नळाखाली पाण्याच्या झोतवरती करून घ्यायचं। मग काय होतात की सालं वरती जमा होतात। हे बघा, आता सालं कशी वरती जमा झाली। तर मी नंतर ते साफ करते। मूग सोलून झाले, हे बघा। एक डिश भरून मूग घेतले सोलून। आता याच्यात मुगात घालण्यासाठी एक मिरची घेतले, हिरवी मिरची, त्यांची पेस्ट तयार करते। कढीपत्ता घेतला, लसूण आणि आल्याचा छोटा तुकडा घेतलाय। तर हे सगळं मिक्सरला लावते आणि मग ते मुगामध्ये घालायचे। चटणी आता वाटून झाली, जास्त बारीक वाटायची नाही, जाडसर वाटायची पेस्ट आहे ती। आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता हे सगळं वाटून घेतले, जाडसर वाटून घेतला। तर ह्याच्यातच मी मूग टाकते, ते पण जराशी जाडसर वाटून घेते। पाणी न घालता वाटायचं। आता सोललेले मूग वाटून घेते, तर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते आणि आता चांगलं जास्त बारीक वाटायचं नाही, जाडसर वाटून घ्यायचं। पकोडे बनवण्यासाठी भजी जाडसर मूग वाटून घेतलेत। हे बघा, काय काय जाडेच ठेवले आणि थोडेसे बारीक केलेले, जास्त वाटून घेतलं नाही, थोडंफार वाटलं। तर ह्याच्यात मी ही वाटलेली चटणी घालते आणि मिक्स करून घेते। म्हणजे चमच्यानेच मिक्स करते। त्याच्यामध्ये मीठ तर टाकलेलं आहे मी, तर थोडीशी हळद टाकते, थोडीशी चिमूटभर। घरगुती मसाला टाकते थोडासा, पाव चम्मच। बेडगी मिरची पावडर टाकली थोडीशी। तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आज मुगाची भजी खाणार, पकोडे। मुगामध्ये थोडंसं अर्धा चम्मच जिरं घालते, जिरं घालायचं। बस, तेल गरम झालं काय चेक करून ते थोडंसं टाकून। तेल गरम झालंय, गरमागरम भजी मुगाची, सोललेल्या मुगाची भजी, पकोडे। असे दाबून वगैरे घ्यायचे आणि सोडायचे। भजी शेकले एक साईडने, आता पलटी मारते थोडंसं। बघा,
भजी तयार झालेली आहेत. मुगाची भजी. थोडंसं बेसन घालते आणि मिक्स करून घेते. तेल गरम झालंय. मी आता भजी सोडते. भजी आता हलवून घ्यायची अशी. मुगाची भजी पकोडे गरमागरम थंडीतून गरमागरम चहा. मुगाची भजी मस्त टेस्टी लागतात. भजींचा कलर बदललाय. झालीच ती भजी. आता गॅस बंद करते. हे बघा अशा प्रकारे शेकवायचे. गरमागरम भजी. हे बेसन घालून भजी बनवले आणि पहिले भजी बनवले ते बिना बेसन टाकता बनवले. ते पण टेस्टी लागले आणि हे पण टेस्टी लागतात.